तू इकडे तू इकडे केके विकावापासून येऊन बसे तावा चला आजच्या दिवसाला आपण सुरुवात करतोय सलामीची जोडी खेळपट्टीवरती सध्या आपण पाहत आहोत सूरज केने विथ वेदांत गुलवे आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज जय शेलार चिरोबा वाशिरे संघाच्या माध्यमातून पहिला चेंडू अर्ध विकेट मारा करतोय आणि पहिल्या चेंडूवरती सूरज केनेची विकेट धोक्यात गोलंदाज चेंडू खाली सॉफ्ट डिसमिसल सेप हँड आणि शून्यावरती बाद झाला सूरज केने केने मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी परतला नवी फलंदाज लेफ्ट जोगेंद्र भालेकरला आपण पाहत आहोत कालच्या दिवसामध्ये पाहिले तर जोगेंद्र भालेकरची आपल्याला थोडीशी मिसिंग पाहायला मिळाली कारण काही कारणास्तव उपस्थित नव्हता परंतु आज जे बजरंग स्पोर्ट भावाली बस संघाच्या माध्यमातून खेळताना त्याला आपण पाहत आहोत चांगला होतकरी खेळाडू आहे चांगला अनुभव त्याच्याकडे आहे परंतु पाहूया या सामन्यामध्ये कशा प्रमाणे खेळ तो सादर करण्याचा प्रयत्न करेल परंतु या ठिकाणी पहिला विकेट्स मिळाल्यानंतर गोलंदाज जय शेलारचा कॉन्फिडन्स आय थिंक जरूर आपल्याला वाढताना पाहायला मिळू शकेल पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतो दोन फिल्डर डीपमध्ये आहेत लॉंग ऑन आणि मिड विकेटला तुम्ही पाहू शकाल लेफ्टी बॅटर्ससाठी आणि पहिला चेंडू फेस करत असताना मात्र या ठिकाणी मिड ऑफला बेट करण्याचा प्रयत्न संधी होती परंतु मिड ऑफच्या फिल्डरकडून चूक घडली गेली आणि झेल ड्रॉप जोगेंद्र भालेकरला जीवनदान मिळालं त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती खेळत असताना काय जबरदस्त सुरुवात सध्या आपण पाहत आहोत जय शेलारच्या वतीनं आय थिंक मिडॉपला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक अक्षय होता त्या ठिकाणी आणि पाहू शकाल अगदी सहज सोपा झेल परंतु त्याच्याकडून मात्र खूप मोठी चुकी घडताना आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा मात्र फायदा उचलला जोगेंद्रनं चेंडूला हुक केलाय आणि पाठवलाय लॉंग लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून 6 धावांसाठी आजच्या दिवसातील पहिला षटकार
जयशिलार पुन्हा एकदा हो जबरदस्त लेंथ पडल्यानंतर पाहिलं तर पूर्णपणे या चेंडूला उचली प्राप्त झाली आणि पाहू शकाल शेलके ब्रदर्स फोगाव यांचा सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. वेलकम तुषार. चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे अचानक टेकऑफ केला आणि आय थिंक सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. चांगला प्रत्युत्तर देत असताना षटकारानंतर संघाची धावसंख्या स्थिर आहे 1 गडी बाद 6. हो आता मात्र खाली राहतोय आणि तसं जर पाहिलं तर ही विकेट्स नवीन उभारण्यात आली आणि पाहिलं तर कुठेतरी या विकेटवरती पहिल्या दिवसापासून जर पाहिलं तर फलंदाजाने सुद्धा मात्र चांगला फायदा उचलला आहे. थोडीशी फास्टर आहे परंतु तुमच्याकडे जर व्हेरिएशन असतील तर गोलंदाज सुद्धा मात्र या विकेटवरती चांगला परफॉर्मन्स देऊ शकतात आणि सध्या ते कार्य जय शिलार आपल्या संघासाठी करत असताना कुठ्यापचा चेंडू होता फटका हवेत केला मिड विकेट डीप फिल्डर आहे परंतु त्याच्या डोक्यापर्यंत चेंडू फ्लाय झालाय. आजच्या दिवसातील दुसरा षटकार येत असताना फलंदाज योगेंद्र भालेकरच्या बॅटमधून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 12 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि 12 धावा एक्झॅक्टली 2 षटकाराच्या सहाय्याने आपण पाहिल्या. एकूण 5 चेंडू मात्र या ठिकाणी फेस केले जोगेंद्रनं. त्याच्या बॅटमधून पाहिल्या आपण 12 धावा. वेदांतला आतापर्यंत एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही परंतु दुसऱ्या षटकामध्ये जरूर स्ट्राईक त्याच्याकडे असेल परंतु दुसऱ्या षटकासाठी आता गोलंदाज इथे मात्र वापरला जातो चिरोबा वाचर संघाच्या वतीनं रितेश. आज माहिती महेंद्र मागे हिरामण शेलार उज्ज्वल शेलारची अनुपस्थिती विश्वास मागेची अनुपस्थिती आणि त्याच अनुषंगाने मात्र संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय परंतु जरूर त्याचं मी कौतुक करेन कारण कुठल्याही प्रमाणात त्यांनी आयोजकांना मात्र त्रास दिला नाही. जी वेल त्याने दिली होती त्या वेळेवरती संघ मात्र या ठिकाणी वेळेवरती पोहोचला गेला. यानंतर धनेश कुकचे संघ फाईट करेल शेलके ब्रदर्स फोगाव या संघाच्या विरोधात दोघांनी रेडी राहायचं आहे. हो चांगला फटका चेंडू चालला जमिनीच्या साईडने लॉंग ऑन गडी परंतु फिल्डर आहेत लॉंग ऑन गडी सिंगल धावतो ते कंप्लीट केली गेली. सिंगलनं वेदांतनं स्वतःचं खातं उघडलं आणि या संघाची एकूण धावसंख्या पोहोचली गेली 1 गडी बाद 13 या आकड्यावरती. लेफ्ट हँड राईटी कॉम्बिनेशन आणि त्याच अनुषंगाने मात्र वारंवार फिल्डिंगमध्ये बदलाव आपण पाहत आहोत. या सत्रामध्ये जय शिलाचा परफॉर्मन्स जर पाहिला तर आय थिंक जय गणेश वाफालीच्या चषकामध्ये अप्रतिम खेळ त्यांनी सादर केला होता आणि उत्कृष्ट गोलंदाजा किताब त्यांनी त्या स्पर्धेमध्ये पटकावला होता आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र चांगली सुरुवात त्यांनी मात्र केली परंतु जोगेंद्र भालेकर चांगल्या फॉर्म मध्ये आहे. फटका हवेत केलाय परंतु चेंडू खाली जय शिलार म्हणजे कदाचित चूक होणार नाहीये. जबरदस्त झेल पकडला गेला आणि अखेर जय बजरंग स्पोर्ट भाबाली बस संघाला लागणारा हा दुसरा धक्का. बारा धावांचं योगदान दिल्यानंतर मात्र माघारी परतला जोगेंद्र भालेकर. एकूण 6 चेंडूचा त्याने खेळ ते मात्र साकारला आणि भालेकर बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज सुजित आलाय 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. पहिली सफलता रितेशला मात्र या ठिकाणी मिळाली. हो चांगली लेंथ जाग्यावरून केल्याचा प्रयत्न ऑन दी ऑफ परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाही.
चांगल्या रिदममध्ये सध्या आपण पाहतोय गोलंदाज रितेशला आतापर्यंत 3 लिगल चेंडू त्याने हाताळले, फक्त एकच धाव खर्च केले, एक मोठी सफलता त्याने प्राप्त केली गेली. जरूर युवा टॅलेंट आहे, यंगस्टर आहे, परंतु प्रतिभाशाली आहे. हो, अगदी फोर्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची लिडिंग एज पाहिली आणि चेंडू शॉर्ट पॉईंटला मात्र ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव तिथे मात्र सुजितच्या बॅटमधून पाहत आहोत आणि सिंगलला संघाची धावसंख्या पोहोचली गेली 2 गडी बाद 14 या आकड्यावरती. तुम्ही पाहता स्पार्टन स्पोर्ट्स सांगे आयोजित स्पार्टन ट्रॉफी 2025. पुन्हा मात्र पाहू शकाल अगदी चांगल्या प्रमाणे कव्हर पडला, ड्राईव्हला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, सिंगल धाव कंप्लीट आणि धुरीचा प्रयत्न एक्झॅक्टली वेदांतने केला, परंतु सुजितनं नाकारला. आज काही कारणास्तव योगेश भालेकरची आय थिंक अनुपस्थिती आहे आणि त्याचमुळे थोडंसं आपण बॅटिंग क्रमांकामध्ये बदलाव पाहिला. हो, काय चेंडूची हाताळणी केली, अतिशय सुंदर सफल षटकाचा स्पेल इथे मात्र रितेशने मात्र संपन्न केला. फक्त 3 धाबा खर्च केल्या, गडी बाद केला 1 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धाबा 10 फलकावरती लागला गेला. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आतापर्यंत आपण योग्य म्हणू शकतो टीम छिरोबा स्पोर्ट वाशिरे संघाच्या वतीनं. ऐतिहासिक क्रीडा नगरी आपण पाहत आहोत, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदकर. इथून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहत आहोत. घराघरामध्ये पोहोचवण्याचं कार्य सध्या आपण पाहत आहोत SK एंटरटेनमेंट करत असताना. परंतु आज पाहूया कोणता संघ प्रेक्षकांना मात्र एंटरटेनमेंट करेल. आज एकापेक्षा एक भलाडे संघ आजच्या लॉर्ड्समध्ये खेळणार आहेत. टेनिस क्रिकेटमधील एकापेक्षा एक स्टार खेळाडू या क्रीडा नगरीवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि तिसरा षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अक्षय, ज्याने पहिला झेल ड्रॉप करतो मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आला, अकोटापाचा चेंडू त्याच्यावरती पूल केलाय आणि चेंडू होत असताना गुलसीमेरेशीच्या पलीकडे 6 धाबांसाठी षटकार. ट्रेकर आणि त्याच्यावरती जबरदस्त अंदाज वेदांत गुलवीचा आपण पाहिला आणि पहिला सिक्सर त्याच्या बॅटमधून पाहिला. पुन्हा एकदा मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु या फटक्याला उंची जास्त मिळाली आणि मिडविकेटला जयेश शेलार चेंडूच्या खाली पोहोचलाय. दुसरा झेल त्याने या सामन्यामध्ये कलेक्ट केला आणि अखेर तिसरा धक्का लागत असताना टीम जय बजरंग स्पोर्ट भावाली बस संघाला. तिन्ही झेल जय शिलारनं तिथे मात्र प्राप्त केले. पहिला झेल आय थिंक कॉटन बॉलच्या साह्याने तो झेल त्याने प्राप्त केला होता. दुसरा झेल लॉंग ऑफकडे मात्र त्याने प्राप्त केला आणि हा तिसरा झेल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहत आहोत. चांगली वापसी आपण म्हणू शकतो गोलंदाज अक्षयच्या वतीने, कारण पहिल्या चेंडूवरती त्याचं स्वागत षटकाराने केला होता, परंतु तदनंतर वेदांत गुलवीची त्यांनी विकेट्स प्राप्त केली. नवीन फलंदाज नवनाथ मुकणे आता मात्र आपण पाहत आहोत 5व्या क्रमांकावरती आलाय आपल्याला संघाला सावरण्यासाठी. संघाची धावसंख्या स्थिर आहे 3 गडी बाद 21 धाबा. ओ चेंडू खाली राहिला लाऊड फील, परंतु हाईट फॅक्टर पंचाने सांगितले की बाउन्स जास्त होता आणि त्यात पहिले मात्र ती अपील फेटाळली. सध्या पाहू शकाल आमचे दोन्ही ऑफिशियल्स मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल पंच हिरामन सर उर्फ हॅरी आणि स्क्वेअरलेगच्या पंचाच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल कृष्णा केनी सर उर्फ KK. अवंत धावी मात्र पूर्ण केली गेली दोन्ही फलंदाजाने, परंतु या ठिकाणी पाहू शकाल टॉप एज चेंडू हवेत, विकेट कीपर चेंडूच्या खाली, अजून एक विकेटचा पतन, फलंदाज बाद झालाय सुजित आणि लागणार हा 4था धक्का भावाले बस संघाला.
प्रत्येक फलंदाज आक्रमक रूप धारण होताना प्रयत्न करतात, परंतु एखादा षटकार आल्यानंतर मात्र जरूर त्याची विकेट्स गोलंदाज प्राप्त करतायत. एक मात्र फलंदाज असा आहे की त्यांनी आपल्या बॅटच्या माध्यमातून मात्र कुठल्या प्रकारचं योगदान दिलं नाही. आय थिंक सूरज खेळे शून्यावरती बाद झाला होता. नवीन फलंदाज विकेश मुकादम पहिल्या चेंडू खेळत असताना मात्र सफल झाले होते, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. जबरदस्त अक्षयने मात्र कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिला गेला, परंतु तदनंतर चांगली लाईन त्याने मेंटेन केली. चांगल्या लेंथवरती सध्या तो काम करतोय. ओ फुलटॉस आहे, परंतु हवेत केला. डीप मध्ये फिल्डर तैनात. अजून एक विकेटचा पतन. जबरदस्त खेळ सध्या आपण पाहत आहोत. चोरबा स्पोर्ट वाशेरे संघाच्या वतीनं आज काही लेजंड खेळाडूंची अनुपस्थिती आहे, परंतु हा ज्युनियर वाशेरे संघ आपण पाहतोय आणि लाजवाब कामगिरी सध्या नव्हतं. एलिव्हेशन सुद्धा मात्र पूर्णपणे कमी झुलाळ आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. पहिल्या चेंडूवरती 6 धावा अक्षयने खर्च केल्या होत्या, परंतु मागील 5 चेंडूचा आपण जर विचार केला तर 3 सफलता त्याने प्राप्त केल्या आणि एक लेगबाच्या स्वरूपात धाव खर्च केली. जबरदस्त मात्र गोलंदाजी आपल्याला अक्षयच्या वतीने पाहायला मिळाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जय बजरंग स्पोर्ट भावलीबल संघाने आतापर्यंत 5 गडी गमावले आणि 22 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या गेल्या. नवनाच्या सुप्तीला आता मात्र विकास गवारी आपण हा फलंदाज पाहतोय. और पिच चेंडू स्टँडर्ड डिलिव्हर लॉंग ऑन आहे, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त मात्र या ठिकाणी पूर्णपणे फोर्स केला आणि काय परफेक्टली बॉटम हँडचा वापर नवनाथच्या वतीने आपण पाहिला. ओ संधी होती, परंतु बॅटची कडा कॉट बिहाइंड. षटकारानंतर प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज अजून एक विकेटचा पतन. फलंदाज बाद झाला नवनाथ मुकणे. पाहिली तर या ठिकाणी धाराशाही होत असताना टीम जय बजरंग भावालीबल संघाचा आपण विचार केला तर, कारण 28ला 6 गडी आतापर्यंत गमावले गेले आणि तर मात्र या ठिकाणी पाहू शकाल ठेलेंडर आय थिंक 7व्या आणि 8व्या क्रमांकावरती विकास आणि साहिलला आपण सध्या पाहत आहोत. अनिकेतला मिळणारी पहिली सफलता आणि पहिल्याच चेंडूवरती पाहू शकाल रिव्हर्सचा फटका आपल्या भात्यातून बाहेर काढला गेला, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. जबरदस्त खेळ सध्या आपण पाहतो या ज्युनियर चिरोबा वाशेरे संघाच्या वतीनं. अजूनही पाहिल्या तर पहिल्या डावातील 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पावसावर बॅटची टॉफेज लागली. आय थिंक टोला चेंडू स्पर्श झाला आणि चेंडू सरळ शॉट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये निघून गेला. सिंगल धाव तिथे मात्र साहिलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. साहिलनं वैयक्तिक एका धावनं खातं उघडलं आणि 2 चेंडूमध्ये जर किमान एखादा मोठा फटका जर आला तर 30च्या पुढे आकडा जाईल आणि जरूर एक चांगली फाईट बॅक मॅच इथे मात्र क्रीडा रसिकांना मात्र पाहायला मिळू शकेल. आणि तो मोठा फटका आय थिंक विकासच्या बॅटमधून येईल का? फटका हवेत केलाय. पुन्हा जय शेलार या सामन्यातील 4था झेल त्याने प्राप्त केलाय आणि विकासच्या खिलीवरती पूर्ण विराम लावण्यामध्ये यश आलाय गोलंदाज अनिकेतला.
इनिंगचा आपण जर विचार केला तर आणि त्या शेवटच्या चेंडूवरती या सामना करण्यासाठी नवीन फलंदाज रणजितला आता मात्र त्या ठिकाणी पाठवलं गेलं. दहा फलकावरती धावसंख्या स्थिर आपण पाहत आहोत 29 धाबा. 4 षटकांचा सध्या आपण सामना या ठिकाणी पाहत आहोत. जबरदस्त गोलंदाजीमध्ये कामगिरी आपल्याला चिरोबा वाशिरा संघाच्या वतीने पाहायला आपल्याला. शॉर्ट एस्टा कव्हरला फिल्डर तैनात, सिंगल धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न, धोका आहे त्या दुहेरीच्या धाबेमध्ये आणि अखेर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. 30 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि विजयासाठी 31 लक्ष समोर ठेवलेलं आहे चिरोबा स्पोर्ट वाशिरा संघाच्या अगेन्स्ट. त्याला नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे. धनेश शिलवण कुकचे संघाचा संघनायक आणि सेल्के ब्रदर्स पोगाव संघाचा संघनायक आलेला आहे. यानंतर होणारा सामना पाहू शकाल आपण. सध्या बॅटिंग कार्ड्स पाहत आहोत. सर्वाधिक आपण जर धाबा जर पाहिले तर जोगेंद्र भालेकरच्या बॅटमधून पाहिल्या 12 धाबा, परंतु शून्यावरती आय थिंक पाहिलं तर 3 फलंदाज बाद झाले. वेदांच्या बॅटमधून पाहिल्या 6, सुजितनं 1 धाव जोडली गेली. त्याच्यानंतर साहिलच्या बॅटमधून 1 आली, रणजितच्या बॅटमधून 1 धाव पाहिली आणि फक्त 30 धावे संख्येपर्यंत पाहू शकाल जय बजरंग स्पोर्ट भावाली संघ पोहोचू शकला गेला. आणि गोलंदाजी आय थिंक बॉलिंग कार्ड्स तुम्ही पाहू शकाल. जय शिलानं पहिल्या षटकात हाताला 12 धावा खर्च केला, विकेट्स प्राप्त केला 1. रितेशने दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या, गडी बाद केला 1. अक्षयनं 6 धावा खर्च करत 3 विकेट्स प्राप्त केल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये अनिकेतनं एकूण 8 धावा खर्च केल्या, गडी बाद केले 2. सर्व गोलंदाज विकेट टेकर राहिले. आणि जाऊया आपण नाणेफेकीकडे. चला थोडंसं फास्ट या. धनेश इलेव्हन कुकसे आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल. सेल्के ब्रदर्स पोगाव विपक्ष धनेश इलेव्हन कुकसे. वेलकम आकाश जोशी. मिस्टर प्रांजल पाटील उर्फ सनी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करूया. मला आजही आठवते की मागील सत्रामध्ये एकाच दिवसामध्ये पोगाव आणि धनेश कुकचे संघ 2 स्पर्धेमध्ये खेळले गेले होते. एका स्पर्धेमध्ये आय थिंक नडगाव चिंचोली येथे या धनेश कुकचे संघाने विजय प्राप्त केला आणि संजय स्मृती चषकामध्ये आय थिंक सेल्के ब्रदर्स पोगाव संघाने त्या संघाला पराभूत केले होतं. आणि त्या भरपूर काळानंतर आता पुन्हा हे दोन्ही संघ आता एकमेकांसमोर खेळणार आहेत स्पार्टन ट्रॉफीमध्ये. नाणेफेकी आपण संपन्न करतोय. टॉस जिंकला सेल्के ब्रदर्स पोगाव संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. हाय बाबा काय तू काय बघावं कोण किती कमी आहेत पोरं. लो स्कोरिंग सामना आहे परंतु इंटरेस्टिंग होईल शकतोय कारण जय बजरंग स्पोर्ट भावाली बस संघाने सुद्धा मात्र चांगला अटॅक आहे. सूरज खेने, विकेश मुकादम, नवनाथ मुकणे, परंतु 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 31 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी पाहूया कशा रीतीने आज चिरोबा वाशिरा संघाच्या वतीने पाहायला मिळू शकेल. सलामीची जोडी पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत शुभम शेलार आणि अनिकेत शेलार. आय थिंक स्ट्रायकिंग एंडला शुभम शेलार आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहिला तर अनिकेत शेलार आहे. आणि भावाली बस संघाचे खेळाडू अजूनही मात्र येत आहेत. म्हणजे योगेश भालेकरची आता मात्र मॉर्निंग झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि चला आमची या स्टेपनी या आपण पुन्हा आमच्या कॉम्बॉक्समध्ये या.
चला लगेच आपण खेळायला सुरुवात करूया. जास्त वेळ आपण घेऊ नका, कारण आज एकूण आम्हाला 11 सामने कव्हर करायचे आहेत. पहिल्या षटकाला सुरुवात करण्यासाठी गोलंदाज सूरज खेडे आता मात्र या ठिकाणी सज्ज होतोय. नुकतीच जी आपण स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये आय थिंक सूरज खेडेने मालिकावीर म्हणून बाईक जिंकली. जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये आहे चालू सत्रामध्ये. परंतु इथे 31 धाबा मात्र त्यांना संरक्षण करायचं आहे. हो, पहिलाच फटका, चांगला ड्राईव्ह करतो, शॉट एस्टा कव्हरला क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. लाजवाब फिल्डिंग पाहिली आपण, परंतु चित्त्याच्या सप्लायने सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. शुभमच्या वतीने शुभमनं सिंगलला आपला वैयक्तिक खाता उघडला आणि आपल्या संघाचं अकाउंट मात्र त्यांनी ओपन केलं. प्रत्येक धाव आता वाचवण्यासाठी जय बजरंग स्पर्ट भाबाली संघाला मात्र या ठिकाणी घाम घालावा लागेल, कारण 24 चेंडूमध्ये तुम्हाला 31 धावांचं मात्र या ठिकाणी संरक्षण करायचं आहे. हो, पुन्हा कव्हर ड्राईव्ह, काय लाजवाब क्लासिकल स्ट्रोक बाय अनिकेत शेलार. चेंडू चालायचा कव्हरच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. या सूरज खेडेच्या अगेन्स्ट एवढा सुंदर फटका खेळला, कौतुकास्पद कामगिरी मी म्हणेन अनिकेत शेलारची. आणि खास करून चेंडूच्या रेषेत तो पोहोचला गेला, चेंडूच्या मिरिटवरती तो फटका त्यांनी जनरेट केला आणि अखेर सीमारेषा ओलांडली गेली. आता मात्र हुक केलाय, शॉट फाईन लेगच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस टायमिंग. चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि त्याच अनुषंगाने शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेलबाच्या स्वरूपात पहिला धक्का लागत असताना टीम चेरोबा स्पोर्ट वाशिरे संघाला. प्रयत्न चांगला होता, परंतु कुठेतरी जे टायमिंग जुळणं गरजेचं होतं ते मात्र टायमिंग जुळालं नाही आणि त्याचमुळे फटक्याला उंची जास्त मिळाली आणि अखेर 4 धावांचं योगदान देऊन मात्र फलंदाज अनिकेत शेलार मात्र धगावटकडे मात्र सध्या वाटचाल करतोय. पहिल्या विकेटचं पतन झालं गेलं. पहिली सफलता सूरज खेडेने आपल्या संघाला प्राप्त करून दिली. बॅटिंगमध्ये पहिलं सूरज खेडेने एकही धावाचं आपल्या संघाला योगदान दिलं नव्हतं, परंतु गोलंदाजीमध्ये कुठेतरी जो आपल्याकडे अनुभव आहे तो अनुभव आता मात्र पूर्णपणे झोकण्याचा प्रयत्न करतो. या नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आला अक्षय, ज्या अक्षयने काय सुंदर गोलंदाजी केली होती. तिसऱ्या स्पेलमध्ये फक्त 6 धावा खर्च करत 3 विकेट्स त्यांनी प्राप्त केले होते, परंतु आज बॅटिंगमध्ये पाहूया कशा रीतीने आपल्या संघाला मात्र सावरेल. हो, चेंडू पडल्यानंतर मात्र पूर्णपणे खाली राहिला आणि भन्नाट वेग प्राप्त करतो सध्या या विकेट्सवरती सूरज खेडे. जशी विकेट्स मिळाली लगेचच मात्र या ठिकाणी या गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढला गेला. धावसंख्या स्थिर आहे, 1 गडी बाद 5. अजूनही विजयासाठी आपण जर विचार केला तर 26 धावांची अजूनही गरज आहे. ओ, पुलर लेन चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पदिलत्या आपण पाहत आहोत. या सर्व गोष्टी आपण जर पाहिल्या तर सूरजकडे करत असतो, कारण त्याच्याकडे आपण जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट, BC4 क्रिकेट, ओपन क्रिकेट या सर्व गोष्टींचा मात्र त्याच्याकडे अनुभव आहे आणि तो अनुभव आता मात्र पूर्णपणे झोकतोय. ओ, दांडी गोल
परफेक्टली यॉर्कर एस्ट्या दाखवले गेल्या आणि त्या एस्ट्या वाकवल्या आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर सूरज केलेने प्रतिस्पर्धी संघाला दुसरा हादरा दिला. पाहू शकाल रिप्लेमध्ये खराब शॉट सिलेक्शन. तिन्ही एस्ट्या खुल्या ठेवल्या होत्या त्यापैकी 2 एस्ट्या मात्र त्या ठिकाणी उडवल्या गेल्या आणि फलंदाज शून्यावरती बाद होऊन माघारी परततोय अक्षय. जबरदस्त पलटवार सूरज केनेचा आपण पाहिले कारण पहिल्या 2 चेंडूवरती 5 धाबा सूरजने खर्च केला होता परंतु मागील 4 चेंडूचा आपण विचार केला तर एकही धाव त्याने खर्च केली नाही आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याने आपल्या संघाला प्राप्त करून दिल्या. 5 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि विजयासाठी 18 चेंडूमध्ये 26 धाबांची गरज टीम चेरोबा वाशिरे संघाला. जरूर लो स्कोरिंग सामना आहे. मी मगाशी म्हटलं की जय बजरंग स्पोर्ट भावाले संघाकडे मात्र अटॅक चांगला आहे. मग सूरज केने असेल, नवनाथ मुकणे असेल, योगेश भालेकर असेल, विकेश मुकादम असेल आणि त्याच्या अगेन्स्ट आपण जर पाहिजे 31 धावा तुम्हाला जोडायचे असतील तर जरूर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे माइंडचा वापर करावा लागेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज नवनाथ मुकणे. फक्त दिशा दाखवली रनआउटची संधी असेल. यस फिंगर अप. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला या ठिकाणी आणि तिसरा धक्का लागत असताना टीम चेरोबा वाशिरे संघाला. टीम वाशिरा संघाच्या वतीने कुठेतरी क्षेत्ररक्षणावरती दडपण टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु मिडविकेटचा फिल्डरने मात्र अतिशय जबरदस्त त्या ठिकाणी फिल्डीचा नजराना फेस केला. एकाच अँगलने चेंडूला उचललं त्याच अँगलने चेंडूला फेक केला आणि अखेर गोलंदाज नवनाथ मुकणेने मात्र त्या ठिकाणी कुठलाही विलंब केला नाही आणि अखेर योग्य वेळी एस्ट्या मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त केल्या. एकाही चेंडूचा मात्र सामना न करत असताना फलंदाज रितेश शून्यावरती माघारी परतला. 3 गडी आतापर्यंत जबाबदारी असेल आता मात्र जय शिलारच्या खांद्यावरती. परंतु सध्या पाहिलं तर चेतनला मात्र या ठिकाणी प्रमोशन दिले गेले 5व्या क्रमांकावर फलंदाज शुभम शिलारच्या सोबतीला. हो पाहू शकाल या ठिकाणी थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु फलंदाजाने सुद्धा मात्र तो फटक्या दूरवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच अनुषंगाने एक चांगल्या चेंडूची हाताळणी नवनाथच्या वतीने आपण पाहिली गेली. जबरदस्त मात्र खेळ सध्या पाहतोय. 6 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि अजूनही मात्र विजयासाठी 25 धाबांची गरज. 31 धाबांचा सध्या पाठलाग सुरू आहे टीम चेरोबा स्पोर्ट वाशिरा संघाच्या वतीनं. फुलटॉस आहे ड्राईव्ह केल्या परंतु डीप एस्टा कव्हरला फिल्डर तैनात आहे. हो थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि त्याच मिस्टेकमुळे 21 रूपांतर दुहेरीमध्ये आपण पाहत आहोत. प्रत्येक धाव आता मात्र त्या ठिकाणी दोन्ही टीमसाठी त्या दोन्ही संघांना मात्र त्या ठिकाणी महत्व वाढलंय परंतु पंचाचा 1 शॉटचा इशारा. क्या बात आहे. एकच धाव असेल. दोन्ही पंचांची जबरदस्त कामगिरी आपण पाहतो. सध्या तरी पूर्णपणे या स्पर्धेवरती घारी प्रमाणे लक्ष देत असताना स्क्वेअर लेगच्या पंचांच्या वतीने मात्र निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. 1 शॉट. हो चेंडूला आपठी दिली परंतु लाईन सुद्धा मात्र आपण चुकीची पाहत आहोत. चेंडू उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेरून निघून चाललाय. अतिरिक्त धाव तिथे मात्र या ठिकाणी पाहत आहोत. सिंगलच्या रूपानं योग्य निर्णय पंच के सरांचा आपण पाहत आहोत. संघाची धावसंख्या 3 गडी बाद 8. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या आपण पाहतो प्रगती पथावरती सुरू आहे आणि याच्या दुसऱ्याला सध्या आपण पाहतोय पहिला सामना. हो फटका हवेत केला. डीप प्रोटेक्शन आहे. वेदांत गुलवी चेंडू खाली चालला आणि झेल ड्रॉप. आय थिंक जोगेंद्र भालेकर होता आणि या तसे जर पाहिले तर आउटफील्ड मध्ये जोगेंद्र एक
चांगला फिल्डर म्हणून त्याची ओळख त्यांनी स्वतःची निर्माण केलेली आहे. परंतु या ठिकाणी थोडासा प्रेशर त्याच्यावरती पाहायला मिळाला, कारण अशा प्रकारचे कॅचेस तुम्हाला मात्र घेणं फार गरजेचं आहे. परंतु त्या ठिकाणी झेल ड्रॉप केला, चेंडू धरतीला दान झाला आणि अखेर 2 धावा मात्र त्या ठिकाणी वेगानं दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या. जबरदस्त मॅच. ओ कडक शॉट, परंतु आता विकेश मुकादम चेंडू खाली, चूक करत नाहीये. जबरदस्त कॅच तिथे पकडली गेली आणि अखेर शुभम शेलारच्या खेळीवरती अंत लावण्यामध्ये यश आलं गोलंदाज नवनाथ मुकनेला. डीजे 10 धाबा फलकावरती लागल्या गेल्या आणि अजूनही मात्र विजयासाठी 21 ची गरज. आणि आता मात्र पूर्णपणे मदार आता असेल फलंदाज जय शेलारच्या खांद्यावरती आणि 6व्या क्रमांकावरती तो मात्र खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला बोलतोय. हो, पहिलाच फटका पाहू शकेल पूर्णपणे बचावात्मक, परंतु या ठिकाणी डायरेक्ट हिट झालं असतं तर आय थिंक चित्र काहीतरी वेगळं असतं. परंतु या षटकातील शेवटचा चेंडू होता आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न जय शिलाने केला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धाबा 10 फलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या सूरज केल्याने 5, दुसऱ्या षटकामध्ये नवनाथ मुंडेने खर्च केल्या 6, गडी बाद केला 1 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 20 धाबांची आवश्यकता. यानंतर धनेश शिरवण कुकसे विपक्ष शेलके ब्रदर्स पोगाव या 2 संघादरम्यान तुम्हाला पुढची लढत पाहायला आपल्याला. टॉस जिंकल्या शेलके ब्रदर्स पोगाव संघाने प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय आणि जेव्हा जेव्हा या 2 संघादरम्यान मॅचेस होतात तेव्हा तेव्हा मात्र त्या लढती चांगल्या प्रमाणे क्रीडा रसिकांना पाहायला मिळत आहेत. मी मगाशी सुद्धा उल्लेख केली, एकाच दिवसामध्ये 2 स्पर्धामध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर लढले गेले. एका स्पर्धेमध्ये नडगाव चिंचोलीच्या स्पर्धेमध्ये पोगाव संघाला मात्र धनेश कुकसे संघाने पराभूत केलं आणि संजय स्मृती चषकामध्ये पोगाव संघानं धनेश शिलवण कुकसे संघाला पराभूत केलं. परंतु आज पाहूया कोणता संघ मात्र वरचढ ठरेल. परंतु या ठिकाणी 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 20 धाबांची गरज असताना गोलंदाज योगेश भालेकर आता मात्र षटकाला सुरुवात करतोय. राईट राऊंड द विकेटनं बॅटल चांगला आहे, परंतु या ठिकाणी पाहू शकेल थोडंसं दूरवरून फटका केल्याचा प्रयत्न जय शेलाने केला आणि त्याच अनुषंगाने मात्र चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नाही. प्रत्येक डॉट चेंडू मात्र बॅटिंग करण्याचा संघाचा मात्र प्रेशर या ठिकाणी वाढवेल, परंतु एखादा मोठा फटका जर आला तर मात्र कुठेतरी या सामन्यामध्ये चेरू बाबा संघ बॅक करेल. परंतु या ठिकाणी बॅटची कडा आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. मोठी विकेट्स आणि पहा किती चांगल्या प्रमाणात तो सेलिब्रेशन पाहायला मिळाला, कारण जय शिलाच्या विकेटची किंमत जय बजरंग स्पोर्ट भाबाले बस सगळ्याला परफेक्टली माहिती आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र एकही धावाचं योगदान न देत असताना आता फलंदाज शेलार माघारी परततोय.
समीर ठाकरे यांचा सुद्धा शुभागमन दिलेला आहे और वो भी दिन में भी करते रात में भी करते सोते कब क्या पता आणि गरजेचं आहे कारण पुढल्या वर्षी कर्तव्य आहे. नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावरती आता मात्र आपण पाहत आहोत. मयूरला मात्र त्या ठिकाणी पाठवलं गेलं. फुलटॉस होता, टर्न केला, ऑन साईडला चेंडू चाललाय जमिनीच्या साह्यानं. मिड विकेटला सुजित आहेत त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि पाहू शकाल जबरदस्त खेळ सध्या आपण पाहतोय. फलंदाजीमध्ये पाहिलं तर पूर्णपणे हवी तशी कामगिरी आपल्याला भावालेबर संघाची मात्र पाहायला मिळाली नव्हती. परंतु गोलंदाजीमध्ये पहा 31 धावांचं संरक्षण करत असताना मात्र ज्या प्रमाणे गोलंदाजी होणं गरजेची होती ती गोलंदाजी सध्या आपण पाहतोय. सर्वच गोलंदाजांनी मात्र त्या ठिकाणी इकॉनॉमिकल षटक हाताळलं, विकेट टेकर गोलंदाजी केली आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी पाहू शकाल स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे आउट स्विंगर पाहिला आणि त्याचमुळे मात्र चेंडू सरळ पुन्हा विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. म्हणजे आतापर्यंत योगेश भालेकडनं एकच धाव आपल्या स्पेलमध्ये खर्च केलेला आहे, परंतु अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. संघाची एकूण धावसंख्या 12 आपण पाहत आहोत. पुन्हा 30 लेंथ लेग कटर आणि यशस्वी स्पेल भाले करता इथे मात्र संपन्न झालाय. फक्त एक धाव खर्च केली, गडी बाद केली 2 आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. जर या संघामध्ये आय थिंक माहिती उपस्थित असता, उज्ज्वल शिलार असता तर आपण म्हटलं असतं की हा सामना बरोबरी सध्या आपण पाहतोय. समा सध्या कामगिरी चाललेली आहे, परंतु कुठेतरी आज पूर्णपणे यंग स्टार खेळाडू आपण सध्या पाहतो. चोरबाजपूर वाशिरा संघाच्या वतीनं पूर्णपणे ज्युनियर खेळाडू सध्या आपण पाहत आहोत आणि त्याच अनुषंगाने मात्र या धाबा आता जोडणं त्यांच्यासाठी मात्र पूर्णपणे कठीणच असतील. ज्या अनुषंगाने सध्या भेदक मारा आपण पाहत आहोत भावालीबाग संघाच्या वतीनं. शेवटचे षटक आणि गोलंदाज सज्ज होते. बंदे में है दम और नाम है विकेश मुकादम. 6 चेंडूमध्ये त्याला मात्र धाबा रोखायच्या आहेत 19 आणि वाशिरा संघाला 6 चेंडूमध्ये धाबा जोडायच्या आहेत 19 आणि या विकेश मात्र त्या धावांचं संरक्षण इथं मात्र करेल का? ओर द विकेटनं मार्गस्थ होतोय. पहिल्या चेंडू पाहू शकाल सरळ चेंडू विकेट आय थिंक गोलंदाजीकडे मात्र ट्रॅव्हल झाला. पहिल्या चेंडू आलाय डॉट, म्हणजे आता 5 चेंडूमध्ये मात्र 19 धाबा इथे जोडायच्या आहेत त्या म्हणजे वाशिरे संघाला. लो स्कोरिंग सामना, परंतु कुठेतरी चांगली कामगिरी आपल्याला जय बजरंग भावालीबाग संघाने पाहायला मिळेल. फटका हवेत चाललाय, कव्हरच्या दिशेनं छत्रच्या चेंडूच्या खाली पोहोचलाय. चांगल्या प्रमाणात झेल तिथे मात्र पकडला गेला आणि अखेर 7वा धक्का इथे मात्र लागतोय टीम चोरबा वाशिरा संघाला. न्यू बॅटर मिस्टर रुद्र आपण पाहत आहोत. हातामध्ये जरूर मुंगूस बॅट आहे, परंतु जी कामगिरी फलंदाजांना करायची होती कामगिरी मात्र झाली नाही. सुरुवात चांगलीच झाली होती. शुभमने सुद्धा मात्र चांगले स्ट्रोक लगावले होते. अनिकेतनं चौकारानं आपल्या डावाला सुरुवात केली होती, परंतु तो जास्त वेळ टिकू शकला नाही. अक्षय शून्यावरती बाद झाला. रितेशला मात्र एकही चेंडू फेस करण्याची संधी मिळाली नाही. चेतन सुद्धा मात्र पाहिलं तर आतापर्यंत एकही धाव त्याच्या बादमधून आलेली नाही. खास करून जयेश शिलारची विकेट्स प्राप्त केली, तो सुद्धा एका धावेवरती मात्र बाद झाला. हो पाहू शकाल या ठिकाणी समोरच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला शॉट बाकड पॉईंटला. एकतर्फा खेळ सध्या आपण पाहत आहोत, कारण येणाऱ्या 3 चेंडूमध्ये आता मात्र 3 षटकारांची आवश्यकता आहे आणि सध्या पाहू शकाल किरोलीचे समाजसेवक काशनाजी घरच सध्या मात्र या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याचं करूया आपण स्पार्टन स्पोर्ट्स सांगे संघाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो बॅटची नरेश या स्पर्धेमध्ये ज्याच्या वतीने आम्हाला पहिल्या क्रमांकापासून तर 3ऱ्या क्रमांकापर्यंत ज्या ट्रॉफीज आपण पाहत आहोत त्या ट्रॉफींचे पुरस्कर्ते माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडी किरोलीचे सन्माननीय राकेशजी दिघाडकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि पाहू शकाल आता मात्र फक्त विजयापासून 1 पाऊल दूर जय बजरंग स्पोर्ट भावालीबाग. 31 धाबांचा संरक्षण इथे मात्र पूर्णपणे चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाला, कारण एका चेंडूवरती आता 17 धाबांची आवश्यकता. हा येतो लीगल चेंडू आणि पहिला विजय मात्र या ठिकाणी संपादित केला टीम जय बजरंग भावालीबाग संघानं.
अभिनंदन टीम ऑल बॉईज अँड हार्ड लक शिरोबा स्पोर्ट वाशेरे. पाहू शकाल आपण दुसऱ्या डावातील बॉलिंग कार्ड. सूरज खेडेने मात्र पहिल्या स्पेल हाताला 6 धावा खर्च केल्या, 2 गडी त्याने बाद केले. नवनाथ मुगडेने सुद्धा मात्र चांगला स्पेल हाताला, त्याने सुद्धा 6 धावा खर्च केल्या, गडी बाद केला 1. परंतु योगेश भालेकडनं कमालीचा स्पेल हाताला 1 धाव खर्च करत 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि विकेशला सुद्धा मात्र 1 सफलता मिळाली, त्याने धावा खर्च केल्या 3. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच